हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचा आपला टॉपिक हेच आहे की जे पण व्यक्ती, जे पण कोणी गव्हर्मेंट जॉबकरिता प्रयत्न करत आहेत, फुल टू मेहनत करत आहेत, तर त्यांना त्यांची ती एक्झाम क्रॅक होणार का? त्यांना गव्हर्मेंट जॉब लागणार का? त्यांचे किती चान्सेस आहेत ते लागायचे, ते आपण यात बघूया. सिम्पल आहे. मी तर शॉर्ट व्हिडिओज बनवून राहिली, तर तुम्हाला माहिती आहे पाईल नंबर 1 आणि 2 कोणतं पण एक तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्हाला डोळे बंद करून देवाला विचारायचं आहे की तुमची जी कोणती पण एक्झाम आहे, कोणाची स्टेट गव्हर्मेंटची असते, कोणाची कोणत्या वेगळ्या फील्डमधलं असतं, तर त्यांना ते त्याचं नाव घेऊन, त्या एक्झामचं नाव घेऊन तुम्हाला विचारायचं आहे की ही एक्झाम तुमची क्रॅक होणार की नाही होणार, तुम्हाला गव्हर्मेंट जॉब लागणार की नाही लागणार. ओके. सो त्यांनी पण पाईल नंबर 1 आणि हे 2, ज्यांनी पण पाईल नंबर 1 चूज केला आहे त्यांच्याकरिता आपण बघूया त्यांना गव्हर्मेंट जॉब लागेल का. सो ज्यांनी पण पाईल नंबर 1 चूज केलेला आहे त्यांना मी हे म्हणते की सध्या थोडं 50-50 चान्सेस आहे तुम्हाला लागण्याचं, पण तुम्हाला मेहनत अपरंपार करायची आहे. खूप मेहनत घेतल्यानंतरच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ मिळेल, तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक होणार. तर त्याच्याकरिता तुम्ही ते तुमच्या अभ्यासावर, मेहनतीवर डिपेंड करते तुमचं एक्झाम क्रॅक करणं. आणि ज्यांनी पाईल नंबर 2 चूज केलेला आहे त्यांच्यासाठी नक्कीच तुमची एक्झाम क्रॅक होणार आणि तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पण लागणार. पण त्याच्याकरिता तुम्हाला देवावर विश्वास राहायला हवं. आणि एनर्जी एक्सचेंजकरिता मी नेहमी तुम्हाला सांगत असते, तुमची आणि माझी एनर्जी एक्सचेंज व्हायला हवी. तेव्हाच तुम्ही जे काही विचार करतायत, जे चांगले थॉट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते होणार. सो त्याच्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि ही गोष्टी ॲक्युरेट होत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल हे ऐकायला की माझे जे पण काही टॅरो रीडिंग आहे ते तुम्हाला मदत करत आहे, हेल्प करत आहे. थँक्यू.